शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई देण्याची मागणी. सूर्यकांत चिल्लाबट्टे. राज्य सरकार नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले पण अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही. राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत नायब तहसीलदार सुनील कुमार सज्जनशेट्टी यांना निवेदन देण्यात आले. गेल्या काही महिन्यांपासून हुलसूर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या उडीद, मूग, सोयाबीन आणि तूर पिके पूर्णपणे नुकसान झालेली आहेत आणि शेतातील सुपीक मातीही वाहून गेली आहे. मंगळवारी शेतकरी नेते सूर्यकांत चिल्लाबट्टे यांच्या नेतृत्वाखाली विविध गावांतील शेतकऱ्यांनी राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत निषेध व्यक्त करण्यात आला. मुख्यमंत्र्यांना नायब तहसीलदार मार्फत सुनील कुमार सज्जनशेट्टी यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात आली. सूर्यकांत चिल्लाबट्टे म्हणाले की ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात हुलसूरसह तालुक्यातील विविध गावांमध्ये नेहमीपेक्षा जास्त मुसळधार पाऊस पडल्याने शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली आणि सुपीक मातीही वाहून गेली आहे. त्यामुळे अन्नदाता शेतकरी अडचणीत आला आहे. राज्य सरकारने लवकरात लवकर भरपाई देण्याची मागणी केली आहे. जर शेतकऱ्यांना आठवडाभरात नुकसान भरपाई दिली नाही तर त्यांना सर्वांना घेऊन रस्त्यावर उतरून तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांसोबत तीव्र आंदोलन करावा लागेल असा इशारा त्यांनी दिला. बेलूर ग्रामपंचायत सदस्य रामलेख सागवे म्हणाले की गेल्या काही दिवसांपासून मंत्री फक्त आश्वासने देत आहेत, परंतु अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आलेले नाहीत. त्यांनी सांगितले की सरकारने जागे व्हावे आणि तातडीने नुकसान भरपाई द्यावेत. यावेळी संतोष मलशेट्टी, शिवाप्पा राजोळे, शालिवान सटणे, बालाजी पाटील, रामण्णा हुलसुरे, गुरप्पा बदुरे, अशोक कामण्णा, शिवकुमार चिल्लाबट्टे, नंदकुमार, नागशेट्टी गुंडुरे, शिवकुमार जाधव, गुरुनाथ तांबोळे, कल्लू पाटील, हनुमिया यांच्यासह विविध गावातील शेतकरी नेते उपस्थित होते. हुलसूर नायब तहसीलदार सुनील कुमार सज्जनशेट्टी यांच्या मार्फत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना निवेदन देण्यात आले. स्टार हुलसूर न्यूज हुलसूर.